राज्य सरकारनं दारूच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आणि त्याचबरोबर व्हॅटमध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर अर्थात उद्या 14 जुलै रोजी परमिट रूप बंद असं आंदोलन करण्यात येणार आहे। आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रहार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गणेश शेट्टी सर आहेत। सर, उद्या तुम्ही महाराष्ट्रभर बंद पुकारताय, नेमकी काय मागणी आहे? नाही, आमची मागणी अशी आहे की गेले 4-5 महिन्यापासून गव्हर्नमेंटनी हे परमिट रूम्सला एका पाठोपाठ एक असे 4-5 मोठे टॅक्सेस लावले गेले आहेत. एक तर पहिलं लायसन्स फीज जे आहे, ते लायसन्स फी 5% वाढ असते दर वर्षाला, ती त्यांनी 15% वाढ केली. आणि ते लायसन्स फी आम्ही मार्च 31ला भरतो पुढच्या वर्षासाठी ॲडव्हान्समध्ये. 1 वर्षाचा ॲडव्हान्स आम्ही मार्च 31ला भरतो. तर त्याचं जर तुम्ही 10 लाख रुपये झाले ह्या वेळेला, तर ते 10 लाखाचे जर तुम्ही व्याज वगैरे धरलं मंथली वाईज, तर ते आम्हाला 13 लाख रुपये होतात ते. तर ते वाढ, तेवढी मोठी वाढ. त्यानंतर व्हॅट जे होतं 5%च्या ऐवजी त्याने 10% करून टाकलं लिक्करला. GST ह्या फूडला वेगळं, हे दारू लिक्करच्यासाठी. आणि आम्ही त्यांच्याशी मीटिंग करतोय. जवळजवळ सगळे असोसिएशन अख्ख्या महाराष्ट्राचे मिनिस्टरला भेटतायत, कमिशनरला भेटतायत आणि सगळ्यांना भेटतायत. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही वर्कआउट करतो. आणि शेवटी त्यांनी आत्ताच्या ह्याच्यामध्ये मेन एक्साईज, जिथं मेन एक्साईज ड्युटी आहे, ती त्यांनी 150% वाढवले. म्हणजे 60%नी ते लिक्करची किंमत वाढली जाते त्याच्यामुळं. तर आता हा 3 जो फटका आहे तो आमच्या इंडस्ट्रीला फार मोठा फटका आहे. तो फटका असा आहे की 100 रुपयाची दारू जी आहे ती तुम्हाला 170-175 रुपयाला मिळणार. ती खरी 125 रुपयाला, 30 रुपयाला मिळायला पाहिजे. ते 175ला मिळणार. आणि ती आम्ही आमचं प्रॉफिट, सगळ्याचं व्याज, आम्ही जे भरलेले पैसे आणि 10% आम्ही व्हॅट भरणार. आणि हे आत्ता आमचा जो खर्च आहे काढून तो 275ला, म्हणजे खरी दारू जी आहे होत होती ती 100ची, आता 275. म्हणजे एवढी मोठी वाढ होणार. तर एवढे मोठे वाढ झाल्यामुळे लोक काय करतील, रेस्टॉरंटमध्ये दारू पिण्यापेक्षा ते वाईन शॉपमध्ये घेतील. बरं, वाईन शॉपमध्ये काय आहे की वाईन शॉपमध्ये घेऊन फरक खूप आहे वाईन शॉप आणि आमचा ह्याच्यामुळं. तर ते वाईन शॉपमध्ये दारू प्यायला परवानगी नाही आहे, त्यांनी फक्त बाटली घ्यायची. मग ती कुठे बसतील? फुटपाथवर बसतील, कोणाच्या दुकानाच्या शटरच्या बाहेर जिन्यावर बसतील, ग्राउंडवर बसतील, कुठेही बसतील. आणि तो लॉ अँड ऑर्डरचा विषय होईल, सोशल मीडियाचा विषय होईल. आणि लहान मुलांच्या समोरही बसतील. त्यांनी एकदा दारू प्यायला बसलं की ते लहान मुलगा काय बघणार, ते पिणारा माणूस काळजी करणार नाही. आणि नंतर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची इंडस्ट्रीला 30-40%चा फरक पडणार. आता हा तोटा होतो. तोटा होईल. तर तो तोटा झाला तर आम्ही पण आमचे कामगार 30%नी कमी करणार ऑटोमॅटिक. आज आमच्याकडे पुणे शहरामध्ये 4,200+ बार्स आहेत. तर आमच्याकडं प्रत्येकाकडं कमीत कमी 35 ते 40 कामगार आहे. तुम्ही 2.5 लाखचे 30% कमी झालं तर किती होणार? ते 60-70 हजार कामगार आम्ही काढणार. बरं, एक कामगार काढला की त्याच्या मागं त्याच्या घरी 2 लोक असतात, 3 लोक असतात. हे त्यांचं नुकसान होणार. आणि तो कामगार आम्हाला काढावं लागत, त्याशिवाय आमचं गणित बसणार नाही. या बाबतीमध्ये राज्य सरकारशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? सरकारशी भरपूर वेळेला आम्ही बोलणं झालेल्या आहार जी संघटना आहे महाराष्ट्राची, जे प्रमुख संघटना आहेत त्यांच्याशी त्यांचं कायमचं बोलणं चालू आहे. ते कमिशनरला भेटतायत, मिनिस्टरला भेटतायत, बाकी सगळ्या हे एक्साईज कमिशनरला भेटून मग GST कमिशनर सगळ्यांना भेटले. पण शेवटी सगळ्यांनी आश्वासन दिले, काही कमी केलं नाही. मग त्यामुळं आम्हाला तर पर्याय नाही, तरी असं दुकानं बंदच होणार आहेत. 40% तर आमची अशी दुकान बंद होणार. तर सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण सपोर्ट करून एक आंदोलन करू. तर लक्ष तरी वेधलं जाईल आमच्याकडं बघतील, तरी कमीत कमी विचार तरी करतील की काय बाबा आत्तापर्यंत आम्हाला एवढं निवेदन देऊन त्याला काय रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळं आता आमचं हे असं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा आता तरी आपल्याशी ते बोलतील. आणि हे सुरुवात आहे. नंतर हे पुढचं डिसिजन ह्या आंदोलनाच्या नंतर घेतलं जाईल. कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे आणि कुठं कुठं होणार आहे? ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परमिट रूम बंद आहे टोटल. मग ते परमिट रूम बंद म्हणलं की ते तर त्या हॉटेलच बंद असणार. आणि तो पूर्ण दिवस सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण दिवस बंद आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. हो, ग्राहकांना फटका बसेल. आणि जे काय फॅमिली घेऊन बाहेर पडतील प्यायला वगैरे, त्यांना तिथं रेस्टॉरंटमध्ये प्यायला, कारण रेस्टॉरंटच बंद असणार आहेत. त्यामुळे तो दिवस तो जाईलच त्यांचा. आपण बघतोय की आता हे जे तुम्ही आंदोलन पुकारताय, आता सरकारने जर तुमची मागणी मान्य केली नाही 14 तारखेला, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ती आता कोर कमिटी जे ठरवतील
आता ह्यानंतर सेकंड स्टेप काय करायचं हे जेव्हा कोर कमिटी बसतील, कारण गव्हर्नमेंट आता सांगते की आम्ही कोर कमिटीला बोलवू म्हणून, पण बोलवलं तर नाहीये. आणि जी कमिटी आधी केली होती त्याच्यामध्ये कुठलाही हॉटेलचा माणूस त्याच्यात नव्हता, किंवा कुठल्याही संघटनेचा माणूस आहे, हॉटेलचा कुठलाही नव्हता. ऑफिसर लोकांनी त्यांची एक कोर टीम केली होती. ज्या वेळेला आम्ही त्यांना आधी सांगितलं की आमचा एक कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह जो आमच्या हॉटेल लाईनमधला आहे, ते त्यांची डिफिकल्टी तुम्हाला कळल्यावर त्याचं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण ते आम्हाला न घेता ते डिसिजन घेतलं गेलं, त्यामुळं आम्हाला भरपूर लॉस सोसावा लागतो. आणि आता आम्ही कमिटी टीम केलेली आहे, त्या टीम डिसाईड करेल की बाबा ह्यानंतर सगळ्या आपल्या त्यांच्या मेंबर लोकांना विचारून की पुढचं पाऊल काय करायचं म्हणून. सरकारने एवढा टॅक्स दुपटीने का वाढवलाय असं वाटतं तुम्हाला? नाही, आता कारण काय आपल्याला कळणार नाही, कारण आता काय त्यांनी पण काय काय प्रॉमिसेस केले असतील, तर आता सगळ्यांकडनं कुठल्या ह्याच्यातनं त्यांना पैसे मिळतील त्या सोर्समधनं ते पैसे गोळा करायला जातील, प्रयत्न करतायत. पण आमचा व्यवसायावर एवढा बोजा टाकून जो बंद करायची वेळ अनस्त करायला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी आम्हाला ते व्हॅट अबॉलिश करून टाकावं, तर काहीतरी प्रमाणात आम्ही जगू, काहीतरी करू शकतो. पण व्हॅट पण ठेवताय, फीस पण वाढत आहे, लिकरचे पण रेट वाढवतात, तर कस्टमर येणार कसं आमच्याकडं? ज्याचे जवळजवळ आज अख्ख्या महाराष्ट्रावर जवळजवळ 22,000 परमिट रूम आहेत. 22,000 गुणे म्हणजे 25-1 लाख कामगार आहेत. त्याच्या रिलेटेड आता आम्हाला जो सप्लाय करतो तो आज पुणे शहरामध्ये आम्हाला जवळजवळ 21,000 लोक सप्लाय करतात, अंडी बिंडी ह्या सगळ्या मटेरियल सगळ्या एवढे हॉटेल लोकांना. तर त्यांचं पण फॅमिली आम्ही त्यांचं 30% आमचा व्यवसाय कमी झाला की आम्ही त्यांचाही माल घेणार नाही ना, तेवढं त्यांचंही नुकसान होणार. हे एक फार मोठं सर्कल आहे. खरंच आपण बघतोय की प्रहा संघटनेचे हे अध्यक्ष होते गणेश शेट्टी यांनी सांगितलेले आहे की ज्या पद्धतीनं सरकारनं व्हॅटच्या दरामध्ये वाढ केलेली आहे, त्याचबरोबर दारूच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे, ती कुठंतरी कमी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि यासाठी प्रहा संघटनेच्या वतीनं उद्या 14 जुलैला महाराष्ट्रभर परमिट रूम बंद असं आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.